Hello one and all. Welcome to fourth part of the MCQs. These MCQs are related to guidance and counseling. Let's see the first one. What is another name given to client center counseling as a technique is? तंत्र म्हणून ग्राहक केंद्रित समुपदेशनास दिले गेलेले आणखी एक नाव काय आहे? ऑप्शन्स आर ए डिरेक्टिव्ह काउन्सिलिंग निर्देशित समुपदेशन, बी इक्लेक्टिक काउन्सिलिंग सर्वसमावेशक समुपदेशन, सी नॉन डिरेक्टिव्ह काउन्सिलिंग अनिर्देशित समुपदेशन आणि डी पर्सनल काउन्सिलिंग वैयक्तिक समुपदेशन. सो द आन्सर इज नॉन डिरेक्टिव्ह काउन्सिलिंग अनिर्देशित समुपदेशन. अनिर्देशित समुपदेशन हे जे की आहे की ज्याच्यामध्ये ग्राहक जो की आहे तो ह्या ग्राहकाचं सेंटर किंवा तो केंद्रित म्हणून ओळखला जात असतो. सो आन्सर इज अ नॉन डिरेक्टिव्ह काउन्सिलिंग. नेक्स्ट वन. फ्राइड फर्स्ट यूज द टर्म सायको ॲनालिसिस इन. फ्राइडने प्रथम मनोविश्लेषण हा शब्द ह्या साली वापरला. ऑप्शन्स आ ए 1975 1975, 1959 1959, सी 1896 1896, डी 1869 1869. So the answer is 1896. Let's see next one. Which therapist developed the rational emotive behavior therapy? कोणत्या सैद्धांतिकाने तर्कसंगत भावनात्मक वर्तन उपपत्ती विकसित केली? ऑप्शन्स आर ए सिगमंड फ्राइड, बी बी एफ स्किनर, सी अल्बर्ट इलिस, डी कार्ल रोगर्स. सो द आन्सर इज अल्बर्ट इलिस यांनी ह्या उपपत्ती जी की आहे ती विकसित केलेली आहे. लेट्स सी द नेक्स्ट वन. विच फॉर्म ऑफ द थेरपी इज अल्बर्ट इलिस नोन फॉर? अल्बर्ट इलिस कोणत्या प्रकारच्या उपपत्तीसाठी ओळखले जातात? ऑप्शन्स आर ॲनालिटिकल सायकोलॉजी ॲनालिसिस विश्लेषणात्मक मानसशास्त्र विश्लेषण, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी तार्किक व भावनिक वर्तन उपपत्ती, सी कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी संज्ञात्मक वर्तणूक थेरपी, डी लाईव्ह इव्हेंट्स ॲनालिसिस म्हणजे थेट प्रसंग विश्लेषण. सो आन्सर इज अ रॅशनल इमोटिव्ह थेरपी तार्किक व भावनिक वर्तन उपपत्ती यासाठी ते ओळखले जातात. नेक्स्ट सी द नेक्स्ट वन. दीज आर द ॲडव्होकेट्स ऑफ द इक्लेक्टिक काउन्सिलिंग. सर्व संग्रहात्मक समुपदेशनाचे हे पुरस्कर्ते आहेत. ए एफ सी थॉन, बी कार्ल रोगर्स, सी जेन वॅटन वॉटसन, डी स्किनर. सो द आन्सर इज एफ सी थॉन. एफ सी थॉन जे आहे ते सर्व संग्रहात्मक किंवा त्याला सार संग्रहात्मक समुपदेशन असं म्हणतात. त्याचे पुरस्कर्ते होते. त्यांनी हा समुपदेशनाचा प्रकार जो आहे तो विकसित केलेला आहे. लेट्स सी द नेक्स्ट वन. प्रेझेंटेड बाय द सायको ॲनालिटिक कन्क्लुजन. मनोविश्लेषणवादी उपपत्ती यांनी मांडली. ऑप्शन्स आर ए कार्ल रॉगर्स, बी स्किनर, सी सिगमंड फ्राइड अँड डी अल्बर्ट इलिस. सो आन्सर इज सिगमंड फ्राइड. सिगमंड फ्राइड यांनी मनोविश्लेषणवाद ही उपपत्ती मांडलेली आहे. नेक्स्ट वन. क्लायंट सेंटर थेअरी प्रेझेंटेड बाय. ग्राहक केंद्रित उपपत्ती यांनी मांडली. अल्बर्ट इलिस, बी स्किनर, सी कार्ल रोगर्स आणि डी सिगमंड फ्राइड. तर ग्राहक केंद्रित उपपत्ती जी आहे ती कार्ल रोगर्स यांनी मांडलेली आहे. लेट्स सी द नेक्स्ट वन. व्हॉट इज अ नॉन डिरेक्टिव्ह काउन्सिलिंग मेनली मीन्ड फॉर? अनिर्देशित समुपदेशन कशासाठी असते? ऑप्शन्स आर ॲनालिसिस ऑफ द क्लायंट डाटा ग्राहकाच्या माहितीचे विश्लेषण, बी डायग्नोसिस ऑफ रिलेव्हंट फॅक्टर संबंधित घटकाचे निदान, सी इमोशनल रिलीज भावनिक सुटका आणि डी प्लेसमेंट सर्व्हिस रोजगार सेवा. सो द आन्सर इज इमोशनल रिलीज म्हणजे भावनिक सुटका याच्यासाठी अनिर्देशित समुपदेशन हे प्रामुख्याने केलं जात असतं. नेक्स्ट वन. फॉर ऑर्गनायझिंग द इक्लेक्टिक काउन्सिलिंग फॉलोइंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट. सर्व संग्रहात्मक किंवा सार संग्रहात्मक समुपदेशनाचे आयोजन करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. ऑप्शन्स आर ए सिलेक्शन ऑफ टेक्निक तंत्राची निवड, बी प्रिपरेशन ऑफ काउन्सिलिंग समुपदेशनाची तयारी, सी सिकिंग द ऑप्शन ऑफ द क्लायंट अँड अदर रिलेटेड पीपल ग्राहक व इतर संबंधित लोकांचा पर्याय शोधणे, डी स्टडी ऑफ द नीड अँड पर्सनॅलिटी कॅरेक्टरिस्टिक्स गरजा व व्यक्तिमत्व वैशिष्ट्यांचा अभ्यास. सो द आन्सर इज स्टडी ऑफ द नीड अँड पर्सनॅलिटी ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स. लेट्स सी नेक्स्ट वन. करियर काउन्सिलिंग इज अन एक्झाम्पल ऑफ विच काउन्सिलिंग.
व्यवसाय समुपदेशन कोणत्या समुपदेशनाचं एक उदाहरण आहे? ऑप्शन्स आर ए डिरेक्टिव्ह काउन्सिलिंग निर्देशात्मक समुपदेशन, बी नॉन डिरेक्टिव्ह काउन्सिलिंग अनिर्देशित समुपदेशन, सी इक्लेटिक काउन्सिलिंग सर्वसंग्रहात्मक समुपदेशन आणि डी नन ऑफ दीज वरीलपैकी नाही. सो द आन्सर इज डिरेक्टिव्ह काउन्सिलिंग. लेट्स सी द नेक्स्ट वन. विच वन ऑफ दी फॉलोइंग इज दी फीचर ऑफ डिरेक्टिव्ह काउन्सिलिंग? पुढीलपैकी कोणते निर्देशात्मक समुपदेशनाचे वैशिष्ट्य आहे? ऑप्शन्स आर ए रिपोर्ट द इसेन्शियल अहवाल तयार करणे, बी इंटेलेक्च्युअल आस्पेक्ट इज गिवन मोर वेटेज बौद्धिक पैलूला अधिक महत्त्व दिले जाते, सी इमोशनल आस्पेक्ट इज गिवन मोर वेटेज भावनिक पैलूला अधिक महत्त्व दिले जाते, डी काउन्सिली सेंटर्ड सल्लागार केंद्रित असते. सो द आन्सर इज इंटेलेक्च्युअल आस्पेक्ट इज गिवन फॉर मोर वेटेज बौद्धिक पैलूला अधिक महत्त्व दिले जाते. नेक्स्ट वन. इन नॉन डिरेक्टिव्ह काउन्सिलिंग काउन्सिल इज अनिर्देशित समुपदेशनात समुपदेश हा कसा असतो? ए ॲक्टिव्ह म्हणजे सक्रिय असतो, बी इनॲक्टिव्ह म्हणजे निष्क्रिय असतो, सी पॅसिव्ह म्हणजे पुन्हा निष्क्रिय असतो आणि डी याचा अर्थ काय? डी मीन्स प्रोॲक्टिव्ह म्हणजे स्वयंप्रेरित. तर अनिर्देशित समुपदेशनामध्ये समुपदेश हा स्वयंप्रेरित असतो कारण तो स्वतःच्या समस्या स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. लेट्स सी द नेक्स्ट वन. Helping and determining the effectiveness of the counseling provided to the student in which step of the directive counseling? विद्यार्थ्याला पुरवल्या जाणाऱ्या समुपदेशनाची कार्यक्षमता निश्चित करणे आणि ठरवणे हे अनिर्देशित समुपदेशनाची कोणती पायरी आहे? सो ऑप्शन्स आर ए डायग्नोसिस म्हणजे निदान, बी फॉलोअप म्हणजे अनुधावन, सी प्रोग्नोसिस म्हणजे रोगनिदान आणि डी सिंथेसिस म्हणजे संश्लेषण. सो द आन्सर इज फॉलोअप म्हणजे अनुधावन. Let's see the next one. Who constructed the personality structure ED, ego and super ego? तो इदम, अहम आणि परा अहम या व्यक्तिमत्वाची रचना ही कोणी बनवलेली आहे? ऑप्शन्स आर कार्ल रोगर्स, बी स्किनर, सी सिगमंड फ्रायड, डी अल्बर्ट एलिस. सो द आन्सर इज सिगमंड फ्रायड. मनोविश्लेषण हा शब्द आला तर त्याच्याशी संबंधित सिगमंड फ्रायड हीच व्यक्ती असते. So answer is a Sigmund Freud. Let's see the next one. When should a student and teacher hold a case conference? शिक्षक आणि विद्यार्थी यात परिषदी केव्हा घेण्यात येत असते? ऑप्शन्स आर ए ॲज अ नीड अराईज गरजा निर्माण झाल्यावरती, बी बिफोर द स्टार्ट ऑफ द स्कूल इयर शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी, सी ॲट द एंड ऑफ द सेमिस्टर सत्राच्या शेवटी, ॲज दी क्लोज डे ऑफ द वीक दिवसाच्या अखेरीस. सो द आन्सर इज ॲज अ नीड अराईज गरजा निर्माण झाल्यावरती शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये परिषद ही निर्माण होत असते. बिहेवियर मॉडिफिकेशन इज अ टाईप ऑफ वर्तन बदलाचा हा प्रकार आहे. ऑप्शन्स आर बिहेवियर थेरपी वर्तनात्मक उपचार पद्धती, बी कॉग्नेटिव्ह थेरपी ज्ञानात्मक उपचार पद्धती, सी ह्युमॅनिस्टिक थेरपी मानवतावादी उपचार पद्धती आणि डी क्लायंट सेंटर थेरपी ग्राहक केंद्रित उपचार पद्धती. बिहेवियर मॉडिफिकेशन याचा अर्थ वर्तन आला म्हणूनच वर्तनाशी संबंधित म्हणून ऑप्शन जे काही आहे ते ए बिहेवियर थेरपी म्हणजे वर्तनात्मक उपचार पद्धती हे योग्य उत्तर आहे. लेट्स सी द नेक्स्ट वन. द वन हू प्रोव्हाइड्स द हेल्प इन काउन्सिलिंग इज कॉल्ड. जो सल्ला देण्यास मदत करतो समुपदेशनामध्ये त्याला काय म्हणतात? ऑप्शन्स आर काउन्सिलर समुपदेशक, बी काउन्सिली समुपदेश, सी थेरपिस्ट म्हणजे रोग निवारण तज्ज्ञ आणि डी म्हणजे कन्सल्टंट म्हणजे सल्लागार. सो द आन्सर इज काउन्सिलर समुपदेशक. समुपदेशक जो काही आहे तो काउन्सिलिंग किंवा समुपदेशन या पद्धतीमध्ये तो सल्ला देण्याचं काम करत असतो. लेट्स सी द नेक्स्ट वन. विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रिन्सिपल ऑफ काउन्सिलिंग? खालीलपैकी समुपदेशनाचे कोणते तत्व आहे? ऑप्शन्स आर ए प्रिन्सिपल ऑफ रिस्पेक्ट आदराचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ ॲक्सेप्टन्स स्वीकाराचे तत्व, सी प्रिन्सिपल ऑफ लर्निंग अध्ययनाचे तत्व आणि डी ऑल ऑफ द अबव वरील सर्वच जे काही आहेत ते समुपदेशनाचे तत्व आहे. सो द आन्सर इज ऑल ऑफ द अबव हे त्याचा आन्सर आहे. ओके, थँक्यू एव्हरीवन.